नमस्कार करायला येतात तेव्हा मात्र मी नेहमी आशीर्वाद देते की तुला मुख्यमंत्रीपद मिळू देत आणि तुझ्या मुलाबाळांचं सगळं छान होऊ देत. त्याच्याबरोबर जेव्हा असतो तेव्हा तो अतिशय वेगळा असतो. नेहमी असा दिलखुलास असतो. चेष्टा मस्करी मारामाऱ्या सुद्धा आम्ही करतो. फायदे पण खूप असतात ह्या कुटुंबामध्ये जन्माला आल्याचे, तसेच तोटेही सुद्धा भरपूर आम्हाला सहन करायला लागतात. तो त्याचा ऑक्सिजन आहे कार्यकर्ते हे. पण कधीही अजितला दुसऱ्याच्या बद्दल वाईट बोललेलं कधीही आवडत नाही. मागं बोलणं किंवा कोणाबद्दल वाईट मागे बोलणं किंवा काय हे कधीही आवडत नाही. त्याला जे पाहिजे ते तो करून घेतो असं त्याच्यात घरात पण दादागिरी करतात. म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी कायम बोलणी खायची. म्हणजे अजित घरी येणार म्हटलं की आम्ही पहिल्यांदा साफसफाई. पण तिघी बहिणींना एक प्रश्न आहे माझा की बहीण म्हणून तुम्ही त्यांना कधी राजकारणातले सल्ले देता का? नमस्कार, मी रोहित हरीप. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अजित पवार म्हणजे महाराष्ट्रातले हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची महाराष्ट्रात एक रोखठोक आणि करारी नेता अशी त्यांची ओळख आहे. पण या करारी आणि रोखठोक व्यक्तिमत्वाची एक हळवी बाजू देखील आहे आणि ती हळवी बाजू म्हणजे अजित पवारांच्या बहिणी. आज अजित पवारांच्या 3 बहिणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याबरोबर अजित पवारांची ही हळवी बाजू काय आहे आणि अजित दादा हे घरात दादा म्हणून कसे असतात यासारखे प्रश्न आणि याची माहिती आपण त्यांच्याबरोबर घेणार आहोत. माझ्याबरोबर आहेत अजित पवारांच्या 3 बहिणी, विजयाताई, रजनीताई आणि नीताताई. तर मला तिघींसाठी प्रश्न होता की अजित पवारांना सगळे राजकारणात दादा म्हणून त्यांना ओळखलं जातं, तर हे अजित दादा जे आहेत ते घरात तुमच्याशी तुम्हाला काय संबोधतात? ते मला मी अक्का म्हणतो. अक्का. मला रजू अक्का. नीता. मी लहान आहे. हो, लहान आहे. आता तुम्ही तिघी अजित पवारांच्या म्हणजे बहिणी आहात, ते महाराष्ट्राला माहितीच आहे. पण बहिणी म्हणून अजित पवारांचे कुठले गुण तुम्हाला सगळ्यात जास्त भावतात? मला तो जे कार्यकर्त्यांच्या मध्ये असतो, कार्यकर्त्यांच्या गराड्यात, तेव्हा नवरा बायकोच्या भांडणापासून ते काय प्रॉपर्टीच्या वाटणीपर्यंतचे अनेक प्रश्न तो तेवढ्याच लिहिल्या सोडवतो जेवढे तो मोठे प्रश्न सोडवतो. आणि सगळ्यात मला त्याचं आवडतं कारण तो त्या लोकांच्यात खूप खुश असतो आणि एक तो त्याचा ऑक्सिजन आहे कार्यकर्ते हे. कितीही लांब एखादा कार्यकर्ता त्याला दिसला की ज्याच्या हातात कागद आहे आणि तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्याचा त्याने आत्ता उल्लेख केला, तर तो तिथे PA पाठवून त्या माणसाला पुढे बोलून ते पेपर हातात घेतो. आणि मला असं वाटतं की इतकं निष्ठेने आणि इतकं जबाबदारीने काम करणारा नेता मी खरंच पाहिलेला नाही आहे पवारसाहेबांच्या नंतर. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा. मला सगळ्यात त्याचं आवडतं म्हणजे विजूंनी सांगितलंच ते, तर त्याचा कामाचा भाग आहेच. पण कधीही अजितला दुसऱ्याच्या बद्दल वाईट बोललेलं कधीही आवडत नाही. मागं बोलणं किंवा कोणाबद्दल वाईट मागे बोलणं किंवा काय हे कधीही आवडत नाही. कायम त्याचं म्हणणं असतं की सगळ्यांच्यामध्ये काहीतरी चांगला गुण आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोला आणि त्याला पुढे काढा. हा एक इतका वेगळा गुण आहे आणि अतिशय मिस्किल स्वभाव आहे. आमच्याबरोबर असताना अतिशय हसत खेळत दिवाळीमध्ये आम्ही भेंड्या खेळतो किंवा दमशरास खेळतो. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय उत्साहाने तो भाग घेतो आणि कधीही ही अशी करमणुकीची किंवा एंटरटेनमेंटच्या बद्दल त्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे तो असे काही क्षण मिळाले तर अतिशय एन्जॉय करतो. आणि कुणालाही मदत लागली, कुटुंबामध्ये असो, आमच्या चुलत कुटुंबांमध्ये असो, मामे भावंडांमध्ये, मावस भावंडांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये, कुणालाही कसली मदत लागली तरी ते एका पायावर रात्रीचा दिवस करून ते पूर्णत्वाला नेणं. मी कित्येकदा पाहिलं असेल की प्रत्येक कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणं किंवा काय करणं, त्याला कुठेही रात्री अपघात झाला किंवा काय तरी दादा तिथे फोन करून प्रत्येकाची काळजी घेत असतात. तर हे खूप वेगळे गुण आहेत की सगळ्यांना ते आपलंसं करतात. म्हणजे सगळेजण म्हणतात की एवढा कडक स्वभाव असून हे यांच्याबद्दल प्रेम कसं इतके लोकांना. त्याची कारणं ही आहेत की कुठल्याही क्षणी आपल्या मागं उभा राहणारा हा एक माणूस आहे हे त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांपासून कुटुंबाला सुद्धा प्रत्येकाला माहिती असतं. आम्ही जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा जी काय काळजी आमची तो घेतो ते मला भयंकर आवडतं. किंवा आई जेव्हा आमच्याबरोबर ट्रिपला असते तेव्हा तिची अखंड काळजी घेणं. आणि आमच्याबरोबर जेव्हा असतो तेव्हा तो अतिशय वेगळा असतो. नेहमी असा दिलखुलास असतो.
चेष्टा मस्करी मारामाऱ्या सुद्धा आम्ही करतो ट्रिपला गेले. अजूनही तो मला मारतो. म्हणजे आम्ही शिकार दंगा खूप करतो आम्ही. आणि पत्ते खेळणं, त्याच्यात तो रमून जातो. पोहणं म्हणा, सकाळी चालणं, हे सगळ्या गोष्टी आम्हाला घेऊन तो जे करतो ना ते मला अतिशय आवडते त्याचं. पण मग अजितदादा राजकारणात दादागिरी करत असं त्यांचं कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या राजकारणात प्रेमाने सुद्धा म्हणलं जातं त्यांच्यावर कधी टीकाही होते. घरात कोणाची दादागिरी असते? नाही, मी मगाशीच म्हटलं की त्याचा स्वभाव तो पुढाकार घेतोच, नेतृत्व गुण त्याच्यात आहेत आणि तो त्याचा मुद्दा तो सोडत नाही. त्याला जे पाहिजे ते तो करून घेतो. त्याच्यात घरात पण दादागिरी करतात म्हणायला हरकत नाही. माझ्या घरामध्ये मी पूर्वी नोकरी करायची फुल टाईम आणि मुलं असायची. माझे मिस्टर मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे ते घराबाहेर असायचे. त्यामुळं माझं घर ह्या माझ्या सुनबाई आत्ता गुंजन येईपर्यंत गबाळ असायचं. त्यामुळं मी कायम बोलणी खायची. म्हणजे अजित घरी येणार म्हणजे की आम्ही पहिल्यांदा साफसफाई, कुठे असं बोट लावेल आणि धुळे म्हणून सांगेल. म्हणून ते सगळं आधी घराची सफाई करा हे ते, तरी पण रोजक्का गबाळी म्हणून त्याचं एक नेहमी म्हणणं असायचं. त्यामुळे ते आता त्याच्या आवडीप्रमाणे घर असतं हेच आम्हाला खूप आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे तिथे पण तिची दादागिरी असतेच की सगळं काही स्वच्छ नीटनेटकं जागच्या जागी सगळं असं राहिलं पाहिजे, चांगल्या रीतीने घर ठेवलं पाहिजे आणि सगळं तुम्ही पण सगळे छान राहिलं पाहिजे, असा एक तो दादागिरीचा भाग असतोच. अजित पवारांना तुम्ही लहानपणापासून बघताय. अजितदादा जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून तुम्ही त्यांना बघताय. आज अजित पवार राजकारणात ज्या उंचीला पोचलेत त्या उंचीला अजित पवार कधी जातील असं वाटलं होतं लहान असताना? किंवा जेव्हा तुम्ही अजित पवारांची एक ग्रोथ बघत होते तेव्हा कधी वाटलं होतं की आज ज्या उंचीवर महाराष्ट्रातल्या राजकारणात, देशातल्या राजकारणात अजित पवार आहेत त्या उंचीवर जातील असं कधी वाटलं होतं? नाही, एकतर लहानपणी कधी हा विचारही मनात आला नाही की तो राजकारणात जाईल. कारण राजकारण हा विषयच वेगळा आहे, आमच्या कधी डोक्यात आलं नाही. जरी मोठे साहेब म्हणजे काका राजकारणात असले तरी पण त्याच्याकडे ते जे गुण होते ना, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं आजी आजोबांचा लाडका किंवा काही गोष्टी त्याच्याकडे उपजत आहेत, तो तेव्हाही खूप जिद्दी होता, तेव्हाही हजर जबाबी होता. माझे वडीलही तसेच होते आणि प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा नेहमीच चांगला असतो. ऑब्झर्वेशन तेव्हाही त्याचं चांगलं होतं आणि पहिल्यापासून त्याला ना तो काहीतरी वेगळे गुण आहेत त्याच्यातले. म्हणजे त्याचे कपडे म्हणा किंवा त्याचा कप्पा किंवा त्याचं कपाट, त्याचा बेड स्वतः व्यवस्थित स्वच्छ असायचा. आमच्या तिघांची नसायची पण त्याचं खूप स्वच्छ असायचं. पण अजितदादा चिडल्यानंतर तुम्ही काय म्हणजे त्यांना कसं शांत करता? काय तुमची ट्रिक काय? म्हणजे नाही, तो घरात असं आमच्यावर चिडायचा काही प्रश्न येत नाही कारण आम्ही एक तर मोठ्या बहिणी आहोत, त्याच्यामुळे तो नक्की तो मान ठेवतो. आणि हे चिडणं वगैरे मला असं वाटतं की कसं होतं माहिती आहे का, पहाटे म्हणजे वेळ पडली तर रात्री 12:30 वाजता 1 वाजता बारामतीचा पूर आल्यानंतर तिथल्या ब्रिजवर मला वाटतं तो गेला होता, रात्रभर होता. तिथपासून ते पहाटे समजा 5चं विमान असेल तर तो मुलगा 3-3:30ला उठून व्यायाम करतो आणि त्याच्यानंतर जातो. इथपासून ते मी आता बघते जेव्हा त्याला लोक भेटायला येतात तर वेळा दिलेल्या असतात एक 50 लोकांना आणि तो भेटतो 500 लोकांना. हे म्हणजे शक्य नाही आहे आपल्यासारख्या माणसाला. आणि एक 20-25 माणसांना भेटल्यानंतर आपली दमछाक होते. शेकडो माणसांना भेटायचं, हजारो माणसांची कामं करायची, कार्यक्रम अटेंड करायचे आणि जेवणाचं तो कधीही पाळत नाही. म्हणजे सुनेत्रा त्याची पत्नी कायम तिची तक्रार असते की सकाळी खाल्लेलं नाहीये, दुपारी जेवलेलं नाहीये, 4 वाजले, हे तिची तक्रार नेहमी असते आणि आम्ही बघतो ते. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की त्याची नंतर हळूहळू चिडचिड होत असेल. मुळात हे आहे, पण जर त्याच्या पद्धतीने कामं झाली, त्याच्या पद्धतीने तुम्ही मुद्दे नेले, अभ्यास केला पूर्ण, येणाऱ्या लोकांनी कामं बेकायदेशीर न सांगता कायदेशीर सांगितली, तो कधीही चिडत नाही. पण तिघी बहिणींना एक प्रश्न आहे माझा की बहीण म्हणून तुम्ही त्यांना कधी राजकारणातले सल्ले देता का? अजिबात नाही. आम्ही बोलतच नाही राजकारणाबद्दल आम्ही बोलत नाही. आणि मगाशी रजोक्का अगदी बरोबर म्हणली, म्हणजे त्याचं ते वाक्य आहे, आम्ही चुकून काही बोलायला गेलं कुठल्याही बाबतीत, सामाजिक बाबतीत, आणखी कोणाच्या बाबतीत, व्यक्तिगत, जाऊ दे ग, सोडून द्या ग, हे त्याचं कायमचं वाक्य असतं. सोडून द्या, असू देत, काही चांगलं आहे ते बघा, त्याच्यामुळे जाऊ दे ग, हे त्याचं कायमचं असतं. आणि राजकारणाचा सल्ला देण्यात का आम्ही अभ्यासच नाही आमचा. नमस्कार करायला येतात तेव्हा मात्र मी नेहमी
आशीर्वाद देते की तुला मुख्यमंत्रीपद मिळू देत आणि तुझ्या मुलाबाळांचं सगळं छान होऊ देत. हा माझा आशीर्वाद कायम असतो. तो एकच आशीर्वाद देते मी त्याला नेहमी. पण राजकारणात भाऊ असलं की त्याचे दुसरी बाजू असते. तसं तुम्हाला विचारायचं की अजितदादा राजकारणात म्हणून कधी सार्वजनिक जीवनात तुम्हाला याचा कधी त्रास झालाय का? अर्थात लोक फार वेगळ्या नजरेने कधी कधी बघतात. म्हणजे आता गेल्या वर्षीच्या घडलेल्या घटना ह्या खूप आम्हाला दुःखदायक होत्या की फक्त बहीण म्हणून वेगळ्या प्रकारच्या चौकशा होणं आणि आयुष्यभर जे काही आम्ही केलं त्याच्यातनं आमची इमेज खराब करणं. तर ठीक आहे, त्याच्याबरोबर ह्या गोष्टी होत राहतात. त्याहीपेक्षा त्रास होतो जेव्हा त्याच्याबद्दल काहीही बोललं जातं. म्हणजे आम्ही बघतोय, आम्हाला दिसतंय तो कुठे आहे, काय करतो आहे, पण वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. पुष्कळदा रात्रीची झोप लागत नाही. पण भाऊ म्हणून जशा काही चांगल्या गोष्टी आमच्याबरोबर आहेत तसा हाही भाग आहे आमच्या आयुष्याचा. प्रत्येक ह्या फायद्यांबरोबर तोटेही भरपूर असतात. अशा कुटुंबामध्ये जन्म घेणं आणि वागणं अगदी म्हणजे कुणाबरोबर आम्ही फोटो काढतोय त्याच्यावरती सुद्धा आम्हाला लक्ष ठेवायला लागतं. इतक्या बारक्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टी तर फारच लांब, की आपण हा आता निर्णय घरामध्ये घेतोय किंवा आपण हे जमीन घेतोय किंवा आपण हे करतोय तर हे आपल्या कुटुंबाला सगळं बरोबर होणार आहे ना, तर त्याच्यामधनं काही प्रॉब्लेम्स तर नाही येणार, असे इतके बारीक विचार आम्हाला करायचे. कुठलाही बिझनेस करताना सुद्धा हे आपल्या सगळ्या कुटुंबाला हा शोभा देणारा आहे का नाही आहे, असे इतक्या वेगवेगळ्या प्रकारांचे बंधनं आमच्यावर नाही, आमच्या मुलांवर नातवंडांवर पण ती पडलेली असतात आपोआपच. त्यामुळं ते एका शिस्तीमध्येच आम्हाला आयुष्यभर राहायचं आहे. उगाच बाकीचे काही दंगा करतात कसंही वागतात म्हणून आम्ही ते वागू शकणार नाही ह्याची जाणीव ही पदोपदी असते. म्हणजे त्यामुळं फायदे पण खूप असतात ह्या कुटुंबामध्ये जन्माला आल्याचे, तसेच तोटेही सुद्धा भरपूर आम्हाला सहन करायला लागतात. मला खरं तर लहानपणापासून मला आठवतं आहे की आईने आम्हाला सांगितलेलं असायचं की काही करशील तर पवारांचं नाव नाही घालवायचं अजिबात. कॉलेजमध्ये जाशील काय, मी कबड्डी प्लेअर होते कॉलेजमध्ये असताना, पण कुठेही जाशील तर पवारांचं नाव हे तुझ्याबरोबर आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे अशी कुठली गोष्ट तुझ्याकडनं व्हायला नाही पाहिजे की ते पवारांच्या नावाला काळीमा फासेल. त्याच्यामुळे लहानपणापासूनच आम्ही असेच वाढलो. आम्ही सगळेच म्हणजे अक्का म्हणा, रजक्का म्हणा, मी म्हणा, असे आम्ही सगळेच तसेच वाढलो. त्याच्यामुळे आम्हाला कधी असं होतो त्रास, दादाचा असा काही गोष्टीचा होतो त्रास, नाही डाऊटच नाही आहे. पण जसे आम्हाला फायदे होतात तसे ठीक आहे ना, म्हणजे ते आयुष्यच आहे ना शेवटी. जसं अजित पवारांची बहीण म्हणून आम्हाला जे काही कधी कधी मान मिळतो तसं अजित पवारांची बहीण म्हणून कधी कधी आमच्यावर हे पण केलं जातं, म्हणजे चिखलफेक पण केली जाते. दादा, शेवटचा प्रश्न, अजितदादांनी तुम्हाला दिलेलं सगळ्यात तुमचं आवडतं गिफ्ट कुठलं आतापर्यंत आठवतंय का? त्याचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, म्हणजे मी अगदी ह्या वाढदिवसाचं उदाहरण देते, लेटेस्ट उदाहरण देते. माझा वाढदिवस झाला तो पिंपरी चिंचवडलाच एका कार्यक्रमात होता आणि मी जिथे राहत होते तिथे रात्री म्हणजे मी झोपायला निघाले होते आणि रात्री 9:30 वाजता बेल वाजली आणि मी अगदी जाणारच होते तेवढ्यात तो माणूस आला सांगत, आणि हा हळूच शांतपणे एकटाच ती पांढरी गाडी घेऊन आलेला होता. आणि ते मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री मिळालेलं सगळ्यात मोठं सरप्राईज होतं. वास्तविक दिवसभर कार्यक्रम करून तो जेवायलाही गेला नव्हता, जेवायला जायच्या आधी तो तिथे आला होता. आणि कसं आहे, त्याला गिफ्ट देणं किंवा दिवाळीमध्ये तो आम्हाला काही काही छान साडी, अतिशय सुंदर साड्या आणतो तो बहिणींना, आणि म्हणजे सगळ्याच कुटुंबातल्या सगळ्याच व्यक्तींना स्वतः सिलेक्शन करतो आणि खूप चांगला चॉईस. त्याच्यामुळे अशा गोष्टी तो देतोच आणि ते सरसकट सगळ्यांना देतो. पण ह्या ज्या गोष्टी असतात ना की ज्या आवर्जून तो करतो त्या खूप मनाला भावतात आणि ते सगळ्यात मोठं गिफ्ट वाटतं मला. सगळ्यात सुंदर गिफ्ट त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच दिलेलं हे शरद काका आणि प्रतिभा काकींची नाणी त्यांनी बनवली होती. शरद काकांचं जेव्हा 60 होती तेव्हा आम्हाला सगळ्यांना त्यांच्या फोटोची शिक्के असे करून त्यांनी दिले होते. ते इतकं सुंदर गेस्चर होतं की काका काकींना सुद्धा ते खूप आवडलं आणि किती मनापासून तो सगळ्या कुटुंबावर प्रेम करतो किंवा काका काकींवर प्रेम करतो ते त्याच्यातनं प्रतीत जाणं. म्हणजे तसे ते आम्हाला शिक्के त्यांनी बनवून दिले, अतिशय सुंदर. तो जेव्हा काही न सांगता अचानक घरी जेव्हा येतो ना ते सगळ्यात मला सरप्राईज गिफ्ट असतं माझ्यासाठी. खरं तर बऱ्याच असं होतं की तो नाही सांगत नाही आणि हळूच घरात शिरतो.
त्याच्यामुळे मला भयंकर आनंद होतो तो. आणि असं जेवायचं म्हणून मग कधी आधी सांगणार नाही, लगेच म्हणणार मला वाढ. तर भयंकर मला आवडतो तो जेव्हा असा अचानक येतो तेव्हा. धन्यवाद नीताताई, रजनीताई आणि विजयताई. तुम्ही सकाळ डिजिटलच्या या आम्हाला आमची मन मोकळं केलं. आमच्याशी अजित पवारांची जी एक कौटुंबिक बाजू आहे किंवा जी माहिती सहसा लोकांसमोर येत नाही, कारण की राजकारणात तुला राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यातनं अजित पवारांची एक राजकीय भूमिका, राजकीय बाजू समोर येत असते. पण या निमित्ताने अजित पवारांची एक वेगळी हळवी बाजूला म्हणतो आपण, कौटुंबिक बाजू असते ती तुमच्यामुळे समोर आली. आमच्या प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.